किती दशक? ग्रंथ नाम दासबोध पुरुषेशांचा संवाद दशक दुसरा समास 10वा वाचनास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. मागा सांगितले लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाणे आता एका शाणे असुन मूर्ख का नाव पडत मूर्ख श्रोती न मानावे दुःख अगुणा त्यागिता सुख प्राप्त होय बहुसुताने उत्पन्न राजावले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरितो एक पडदमूर्ख मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेंदी स्वधर्म आणि साधना निंदी तो एक पडदमूर्ख आपले ज्ञातेपणे सकळांचा शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पायवणे तो एक मूर्ख तो एक पडदमूर्ख शिष्यास अवज्ञाकडे खातो संकटी पडे याचे निशब्द मने मोडे तो एक पडदमूर्ख रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळा अंतकरणी वैभव देखोनी वाखाणे तो एक पडदमूर्ख समूळा ग्रंथ पाहिल्या विना उगाच देवी दूषणा गुण सांगता पाय उगुणा तो एक पडदमूर्ख लक्षण ऐकोनी मानी विटा मस्तर घरी खटपट दिनाया उद्धट तो एक पडदमूर्ख जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे या शब्दा संतरे तो एक पडदमूर्ख वक्ता अधिकारी विना वक्तृत्वाचा करिशीण वचन ज्याचे कठीण तो एक पडदमूर्ख स्वतः बहु शुद्धपणे वक्त्यास आणि उणे वाचापणाचे निगुणे तो एक पडदमूर्ख दोष ठेवी पुढलांसी तेजीस मापणापाशी ऐसे कळे ना ज्यासी तो एक पडदमूर्ख अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निवून येणे तो एक पडदमूर्ख हस्त बांधिजे ऊणतंतू लोभ मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंच गुंदे तो एक पडदमूर्ख स्त्रियांचा संगतरी स्त्रियांशी निरूपण करी निंद वस्तू अंगीकारी तो एक पडदमूर्ख जेणे उणवे अंगासी त्याची दृढ तरी मानसी देवबुद्धीच्या पाशी तो एक पडदमूर्ख सांडोनिया श्रीपती जो करी नरस्तुती दृष्टी पडल्याची वाणी कीर्ती तो एक पडदमूर्ख वाणी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पडदमूर्ख राजाधिराज सद्गुणास रामेश्वराज की जय. राजाधिराज सद्गुणास भोसे महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास गुरुदेव महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास रणजीत महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणास तारकर महाराज की जय. वाणी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पडदमूर्ख राजाधिराज सद्गुणास रामेश्वराज की जय. राजाधिराज सद्गुणास भोसे महाराज. पडदमूर्ख रामदास महाराज पडदमूर्ख लक्षण सांगितलेलं आहे. दशक दुसरा समास 10वा.
पडत मूर्ख. पडत मूर्ख म्हणजे काय? पडत मूर्ख म्हणजे काय? पडत मूर्ख म्हणजेच काय म्हणतात, अतिशहाणा. म्हणजे थोडक्यात अक्कल नसताना अक्कल दाखवण्यासारखं आहे. काय येत नाही आपण सांगायचं मला सगळं येतं, काय येत नाही पण दाखवायचं मला सगळं येतं. अतिशहाणा, अतिमूर्ख, त्याला पडत मूर्ख म्हणतात. काय सांगायचं आहे असं ह्या दशकाच्या अवधीत? वणी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख. देव, देव म्हणजे काय? जे आपण समजतो तो देव नाही. जे आपण समजतो तो देव नाही. देवबुद्धीने आपल्याला देव देव वाटतात. देव म्हणजे काय? देतो तो देव. एखादा प्रसंग आला, प्रसंगाला आपण देवाकडे जातो. देवाकडे गेल्यानंतर आपण काय म्हणतो? विनंती करू, देवा हा माझं काम झालं पाहिजे, माझ्यावर आलेला प्रसंग गेला पाहिजे, प्रसंगातून मला पार कर. म्हणजे मागणं मागतो की नाही? तर मागणं मागतो कोणाकडे? देवाकडे. कोण मागतो मागणं? जीव. जीव कोणाकडे मागणं मागतो? देवाकडे. दुसरा एखादा गरीब माणूस आहे, तर त्याला काय पैशांची अडचण आली किंवा अन्नधान्याची अडचण आली आणि काम नाही हातात, पोट भरायचं आहे, हातात पैसा नाही, काम नाही, पण पोट भरलं पाहिजे. मग काय करणार? पूर्वीचे लोक तसे करायचे. काही वर्षातले काही महिने असायचे, भाद्रपद, उदाहरणार्थ भाद्रपद महिना. कारण पूर्वी कसं कारखान्यामध्ये काय नव्हतं, फक्त भातशेती आणि गुरंढोरं एवढंच होतं. मग सीझनमध्ये, म्हणजे काही सीझनमध्ये काम असायचं, काही सीझनमध्ये काम नसायचं. सगळ्यात कठीण महिना म्हणजे पूर्वी भाद्रपद महिना असायचा. भाद्रपद, श्रावण नंतर भाद्रपद. श्रावण महिन्यात सगळं सण आणि भाद्रपद महिन्यात काय? गणपतीचा तो महिना. भुका भाद्रपद म्हणजे उपाशी राहायचं माणसं. कामच नाही ना, शेतीचं काम नाही, कुठलंही काम नाही, कारण त्याला कारखानेच नव्हते. मग काय व्हायचं? गरीब माणूस आहे, पैसा नाही, खायला नाही, पाहायला नाही, मग काय करणार? उसने घ्यायचे. मग मला हे पैसे दे, मग मी तुला दिवाळीची कापडीचा हंगाम येतो त्यावेळेला मी तुझी मजुरी करेन, मग तुझे पैसे फोडू. त्याला माणसं म्हणतो. माणसावर पैसे, 36 पैसे, 30 पैसे असं पैसे घेऊन तो जायचं आणि आपला 2 टायमाचं जेवण करून खायचं. आणि ते पैसे कापणीच्या हंगामात फक्त त्याला मजुरी ना, फक्त 100 तांदूळ आणि मग काय त्याला वरती काय पापड वगैरे काय द्यायचं, कांदा वगैरे, बस ते त्याच्यानेच त्याचं पोट भरायचं. सांगायचं तात्पर्य काय? एक गरीब माणूस म्हणजे जीव, श्रीमंत माणूस म्हणजे देव. तो देतो ना, तो त्याचा देव झाला की नाही? तो कोणासाठी मागतो? जीवासाठी. जीवासाठी म्हणजे देहासाठी. कारण जीवाला काय लागत नाही, देहाला लागतो. जीवाला काही लागत नाही. जीवाला भ्रम झालेला आहे, मी देहाशिवाय राहू शकत नाही. म्हणून संग जडला देहबुद्धीचा. देहबुद्धी आहे म्हणून तो जीव झालेला आहे. जीवाला देहासाठी सगळं मागावं लागतं. आता जीव म्हणजे काय? अंधकरण, म्हणजे आतून करण आला, जाणीव झाली. त्याला भूक नाही, तहान नाही, काय नाही,
त्याच्यावर मन वाचलं. वास्तविक त्याला तहान नाही, भूक नाही, काय लागत नाही, पण त्याला भ्रम झालेला आहे. मला देह पाहिजे, देहाशिवाय मी राहू शकत नाही. का? मी विषय सुखाशिवाय राहू शकत नाही, म्हणून देह पाहिजे. विषय सुखासाठी देह पाहिजे, हा मनाचा भ्रम. मग तो आपली विषय सुखाची वासना भागवण्यासाठी कल्पना करतो. काय गाज संकल्प विकल्प ही म्हणी उठले निमले. संकल्पित करतो, करू की नको करू. मग बुद्धी निर्णय घेते, चित्तचिंतन करतो, कसं करायचं, काय करायचं, प्लॅनिंग केल्यावर अहंकार होतो. मी केलं, नाही झालं तर मी प्रयत्न केला, झालं देवाची मर्जी, झालं तर मी. सांगायचं तात्पर्य काय? देतो तो देव, मागतो तो जीव. मागणारा जीव, देणारा देव आहे. हे सगळं देहबुद्धीचे आहे. देव म्हणजे देहबुद्धीचे. असे ते देव किती प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात का आहे? 33 कोटी देव सांगितले, अनेक प्रकार, 33 प्रकारचे देव. त्यांची पूजा वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांना नैवेद्य पण वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांचे उद्यापन पण वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्या साधना वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांचे फळं पण वेगवेगळ्या प्रकारचे. हे कोणासाठी? सगळं जीवासाठी, म्हणजे देहासाठी, देहबुद्धीसाठी. तो ज्याला देव म्हणता, देहबुद्धीने आपण त्याला देव म्हणतो. देतो ना, दुकानदार असे, सावकार असे, देतो ना, तो देव झाला की नाही? अरे तू माझ्यासाठी देवासारखा आहे, देवासारखा आहे, देव आहे. तो देव न, तो पण कोणाच्या अधीन आहे, सगळे कोणाच्या अधीन आहे? एकाच देवाच्या अधीन आहे. त्या देवाला कोणीच ओळखत नाही, त्या देवाला कोणीच ओळखत नाही. तुका म्हणे अंदाजीनं खरा देवा विसरले. खरा देव कोण आहे त्याला सगळे विसरून जातात. जसं आपण नोकरी करतो, मालकाला काय म्हणतो? मालक माझा देवासारखा आहे, तो देवच. कारण तो माझं 2 टायमाला अन्न देतो ना, नोकरी देतो ना. हे सगळे देहबुद्धीचे देव आहे, जे जाणार नाही एक दिवस. ज्याच्यासाठी आपण जन्मापासून मागतो ना, मरेपर्यंत, ते काय आहे? इट्स कम फ्रॉम झिरो, रिमेन इन झिरो, गोज इन झिरो. 0 - 0 - 0 0. सगळं शून्य आहे, सगळं काही अर्थ नाही. जे मागतो तेच खोटं आहे. कोणासाठी मागतो तेही खोटं आहे, कोण मागतो तेही सगळं खोटंच आहे. म्हणून सांगितलं, काय सांगितलं इकडे? वणी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हाव माव. देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख. काय सांगायचं आहे? नाना स्त्रियांचे अवयव. इकडे स्त्रिया नाही म्हणायचं, इकडे स्त्रियाबद्दल नाहीये, ते मायेबद्दल सांगितलेलं आहे. स्त्रिया हा शब्द इकडे जरी वापरला असेल, तो मायेबद्दल आहे. मायेचं वर्णन करतात की नाही सगळं, असं आहे, तसं आहे, तसं आहे. सगळं मायाच आहे ना. जग म्हणजे मायाच ना. मा म्हणजे कधी न झालेली ती माया. मी युरोपला गेलो होतो, मी सिंगापूरला गेलो होतो, मी आपलं काश्मीरला गेलो होतो, मी कुलू मनालीला गेलो होतो, मी नेपाळला गेलो होतो. वर्णन कसं आहे? मायाचंच ना. जे सत्य नाही त्याचा वर्णन आहे. किती प्रकार वर्णन करतात. अरे काश्मीर किती सुंदर आहे, नेपाळ किती सुंदर आहे, युरोप किती सुंदर आहे, फिरून घ्या, फिरून घ्या. रिटायर झालं सांगतात की नाही, पैसे आहेत, आलेत ना, तर फिरून घ्या, फिरून घ्या. काय मिळणार आहे फिरून? फिरून फिरून पाय दुखून येणार, काय मिळणार ना त्याच्यात. मायाचंच वर्णन ना. कुठेही गेलं तर दगड मातीच आहे, दुसरं काय आहे? त्याच्या पलीकडे काय आहे? क्षणिक सुख, त्याला काय म्हणे? नेत्र सुख. डोळ्याचा विषय काय आहे? दृश्य. रात्री बंद झाले डोळे,
दृश्य गेलं, क्षणिक. सत्य नाही, शाश्वत नाही, अशाश्वत आहे. मग त्या सुखाचं वर्णन करून किंवा त्या सुखात रमून उपयोग काय त्याचा? जसं आज जेवला उद्या भूक लागणार, दुपारी जेवला रात्री भूक लागणार, रात्री जेवला सकाळी भूक लागणार, तृप्ती नाही. म्हणून सांगितलं आहे, वणी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक बळद मूर्ख. हे मायाचं वर्णन करण्यापेक्षा देवाचं वर्णन करा. आपण देवालाच विसरलेलं आहे. जोपर्यंत आपण देवाला विसरलेलो आहे तोपर्यंत सुख भेटणारच नाही. जोपर्यंत आपण देवाला विसरले सुख भेटणारच नाही, प्रश्नच उद्भवत नाही ना. जसं खंडेरावची पूजा केली, गणपतीची पूजा केली, शनिदेवाची पूजा केली, प्रत्येकाच्या पूजा वेगळ्या, नैवेद्य वेगळे, फळं वेगळे. कोणासाठी? देहासाठीच नाही. जे जाणारे दिवस नाशिवंत म्हटलेला आहे, सत्य नाही. जो सत्य नाही त्याच्यासाठी आपण मागतो. जो सत्य आला त्याला ओळखतच नाही. जे कशामुळे चालतो? जे कशामुळे चालतो? एक श्वास. हे श्वास कशावर आहे? हृदयावर. हृदयात एकच इलेक्ट्रॉन आहे, तो ECG म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कार्डियोग्राफ. 6 डायरेक्शन मध्ये तो फिरतो. शास्त्रज्ञांनी एवढंच सांगितलं, एक इलेक्ट्रॉन आहे आपल्या हृदयात, 6 डायरेक्शन मध्ये फिरतो, म्हणून अख्खं संपूर्ण हृदयात रक्त पुरवठा करतो. म्हणून आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. हृदय बंद पडला, श्वास बंद पडला, फुफ्फुसाचं काम संपलं. मग हा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शास्त्रज्ञाने हात टेकले, माहीत नाही. कुठून आला, कुठे जातो माहीत नाही. ज्ञानाच्या पलीकडे, सायन्सच्या पलीकडे आहे. सायन्सच्या पलीकडे हा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रो कार्डियोग्राफ म्हणजे काय? 6 डायरेक्शन मध्ये तो फिरतो. जरा ठोका इकडे तिकडे झाला, ECG वर खाली होतो. फुफ्फुस बंद पडणार, श्वास बंद पडणार, चक्कर येणार, बोळ येणार, बीपी वर खाली होतो, बॉडी फेल. तो इलेक्ट्रॉन, तोच काय त्याला जाणीव म्हटलेलं आहे. अंतःकरण, तो करंट जन्मापासून मरेपर्यंत आपल्यात असतो. तो हृदयात असतो. तो कोणी करंट दिला त्याला आपण ओळखत नाही. दगडाचं देव, मातीचं देव, गणपती, काय म्हणतात ना, 33 कोटी देव आपण तयार करून ठेवले. कल्पनेचे देव कल्पना नासती. ते देवाचे अवतार आहे. अवतरले सगुण. तुझं सगुण म्हणू की निर्गुण अवघा तू, तुझं सगुण म्हणू की निर्गुण अवघा गोविंद रे. गोविंद म्हणजे सर्व चराचर मध्ये म्हणून आहे, त्याला पण ओळखतच नाही. आपण दगडाला मानतो. कोणतं देव? आपल्यात आहे देव. आपल्यात आहे, त्याला ओळखायला. सद्गुरू आपल्यातला देव ओळखायचं. ज्याच्यासाठी मागतो ते देव कोणासाठी? देहासाठी मागतो ना. मागून मागून शेवटी ज्याच्यासाठी मागतो तोच राहत नाही. तो मोठं मी थकलो, मी जातो, तर बस झालं. मला चालवत नाही, मला बसवत नाही, मला उठवत नाही, दृष्टीला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, माझं शरीर वर्किंग नाही आहे, दुरुस्तीला येत, दुरुस्त पण होत नाही. शेवटी डॉक्टर म्हणतो आता म्हातारा झाला, गॅरेजमध्ये. आता गॅरेजमध्ये मशीनात जातो. घर बस आहे का बरं वेग आहे, त्याच्यासाठी मागतो. जोपर्यंत आपण देहासाठी मागतो, स्थूल मेल्यानंतर सूक्ष्म देहासाठी मागतो, म्हणून पुण्य जमा करतो, तोपर्यंत आपला आयुष्याचा कल्याण होणार नाही, उपयोग होणार नाही.
देहासाठी न मागता आपण देवासाठी मागायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला खरं सुख मिळेल. कुठलं सुख मिळतो? तो विषय सुख नाही. विषय सुखामध्ये काय मोडतं? 5 ज्ञानेंद्रिय. उदाहरणार्थ डोळ्यानं दृश्य, कानाने ऐकणं, त्वचेनं स्पर्श, तो जिभेनं चव. काय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 इंद्रियातून आपण विषय सुख घेतो जन्मापासून मरेपर्यंत. सुख मिळतो, तृप्ती आहे, आनंद आहे, पूर्णत्व आहे नाही. मग कशात आनंद आहे, कशात सुख आहे, पूर्ण तृप्ती कशात आहे? जन्मापासून मरेपर्यंत आपण या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 10 इंद्रियातून विषय सुख घेतो. तो स्थूल देहासाठी, मनासाठी. मेल्यानंतर आपण आपल्याला चांगला जन्म मिळावं किंवा स्वर्ग सुख मिळावा त्यासाठी आपण पुण्य कमवतो. तो पण विषय सुखच झाला, कारण तिकडे सूक्ष्मदेह आहे. स्थूल किंवा सूक्ष्मासाठी जोपर्यंत आपण मागतो तोपर्यंत आपल्या या देहाचा आपण दुरुपयोग करतो. देह कशासाठी आहे? दुर्लभ नरदेह म्हटले मोक्षाचा द्वार नाही. उपयोग काय केला पाहिजे? उपयोग एकच केलं पाहिजे, मी कोण आहे. जन्म घेतो तो मरतो तो मी आहे. या देहाला चालवणारा मन मी आहे. या देहाला चालवणारा बोलवणारा जीव मी आहे. त्याच्या पलीकडे मी आहे. या मीचा शोध, त्याचा शोध घेतला तर काय होते तेव्हा कळतं. ज्या देवाची मी पूजा करतो तो देव अन्यत्र नाही, तो माझ्यातच आहे. म्हणून सांगितलं देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा आहे, देव माझ्यात आहे. जसं सोनं म्हणतो सोनं मीच आहे आणि सोन्याचा दागिना पण मीच आहे. सोन्यावरच दागिना भासला तसं देवावर देह भासला. भास आहे देव, देह हा भास, देव सत्य आहे. तसं मी देह माझा भास, मन हा भास, 10 इंद्रिय भास, सगळं भासात्मक आहे. सत्य काय? माझ्यावर भासणं असत्य आहे, भास असत्य आहे, मी सत्य आहे. सद्गुरू आपल्याला ओळखायला लावतो. म्हणून सांगितलं आत्मसुख घेतो, त्याला आत्मसुख म्हणतात आपण. विषय सुख नाही, आत्मसुख. फक्त आत्मसुख कशात मिळतो? भक्तीत नाही मिळत. भक्तीत काय आनंद मिळतो, तो आनंद जातो, त्याच्याने पुण्य जमा होतं. आत्मसुख देणारा फक्त सद्गुरू, तो बीज मंत्राने देतो. बीज मंत्राने आपण काय करतो? उलट फिरतो की नाही? रावळा माझी जाता राहा देह असतं, उलट फिरतो की नाही? आत्मसुख घ्या रे उडानंद. आत्मसुख घ्यायला सद्गुरू शिकवतो. आतमध्ये आपलं सुख आहे, कारण आपल्या देहामध्ये देव आहे ना, त्याला शोधायचं. त्याला शोधता शोधता आपल्याला सुख मिळतं. त्या देवाला ओळखलं तर कुठल्या देवाला नमस्कार करणार तुम्ही? सगळ्यामध्ये तोच देव आहे. गणपतीमध्ये तोच आहे, विष्णूमध्ये तोच आहे, ब्रह्मामध्ये तोच आहे, महिषामध्ये तोच आहे, 33 कोटी देवांमध्ये तोच आहे. दुसरं सर्व चराचरमध्ये पण तोच आहे. चारी खाणी चारी वाणी जुलक्ष चौऱ्याऐंशीमध्ये तोच आहे. त्याच्याशी काहीच नाही आहे. ज्याच्याने सत्य ब्रह्मांड गोळ चालतच मायाचं खेळ तोडतच जो माया जाळ, तो तू प्रभू झोपही रात्र वेळ. सर्व चराचरमध्ये एकच आहे. चैतन्य रूपाने वेगवेगळं भासतं. चैतन्य एक आहे.
जसं इलेक्ट्रिक करंट एकच आहे, तो दिसत नाही, उपकरण वेगळे आहेत. पण उपकरणांना महत्व शून्य करंट नसेल तर त्या करणाला ओळखलं. करंट म्हणजे दिसत नाही, भासत नाही, पण करंट आहे. म्हणून पंखा चालतो, म्हणून ट्यूब चालते, म्हणून विद्युतचे नाना उपकरण चालतात. तसं आपल्या सगळ्यांमध्ये, सर्व चराचरमध्ये एक गणाधीश आहे. तो गणाधीश ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंत आनंद या राघवा. तोच गणपती रात्री नसतो, गणना संपते. सकाळी आपण असल्याची जाणीव आली, गणपती आला, गणाधीश ईश सर्वा गुणांचा. त्याच्यावर मन आला, त्याच्यावर बुद्धी आली, मनात त्याच्यावर सगळं चित्तात, त्याच्यावर अहंकार, देह बुद्धी आली. या गणाधीशला सद्गुरू ओळखायला लावतो. त्याला चैतन्य म्हणतात. तो झोपेत नाहीये का, तो अज्ञानातून आला, अज्ञानात विलीन झाला. अज्ञान कुठलं? मी देह आहे हा अज्ञान, मी देह नाही, त्याचा शोध लागणं, तो ज्ञान. मी देह नाही, मग कोण आहे? मी मन नाही, मग कोण आहे? मी बुद्धी नाही, मग मी कोण आहे? मी चित्त नाही, मी कोण आहे? मी अहंकार नाही, मी कोण आहे? या मीचा शोध घेता घेता सद्गुरू आपल्याला जाणीवेच्या पलीकडे, अज्ञानाच्या पलीकडे आणि ज्ञानाच्या पलीकडे विज्ञान पण सद्गुरू देतो. तेव्हा कळतं आपल्याला देव म्हणजे काय. जेव्हा बुद्धीचे देव म्हणून सांगितले, कल्पनेची देव कल्पनांत नासती, एका कल्पने कोटी होती जाती अनंत सृष्टी, एक कल्पना मी देव आहे. ही कल्पना आहे म्हणून सगळं 33 कोटी देव, सगळं सर्व चराचर आपण वंदन करतो. हा पावेल का, तो पावेल का, तो पावेल का, तो पावेल, कोण पावणार नाही. पावले तर भास, सत्य नव्हे. एक जाना तो सब कुछ जाना, एक नाही जाना तो कुछ नाही जाना. एकाला ओळखायला सद्गुरूला. मग काय सांगितलंय? वणी स्त्रियांचे अवयव नावे नाना नाटके हाव भाव, देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख. आता सगळे देवाला विसरले की नाही? जे देहबुद्धीने वागतात, 33 कोटी देवांची पूजा करतात, म्हणजे खऱ्या देवाची पूजा करत नाही ना. खरा देवाची जोपर्यंत पूजा करत नाही तर सगळे पडत मूर्ख झाले की नाही? तो ब्राह्मण असो किंवा पंडित असो किंवा कोणी असो, खऱ्या देवाची पूजा दाखवणारा सद्गुरू. म्हणून सांगितलं, देव माझा मी देवांचा. देवात माझ्यात फरक नाही. देव माझा मी देवांचा. देह देवाचे देऊळ, देह म्हणजे आपला देह हा देवाचं देऊळ आहे, त्याच्यामध्ये तो देव सापडतो. देव देवाचे देव पहावा अशी गेलो, म्हणजे देवाचा शोध घेता घेता देव पाह ते देवाची होऊन ठेवलो. म्हणजे देवाला शोधता कळलं, अरे ज्याला मी शोधतो तो मीच आहे, माझ्याशिवाय अन्य देव नाही. कारण जेव्हा आपण देवाला शोधतो तेव्हा कळतं, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही, मी 84 तत्वामध्ये मी नाही. म्हणजे आवळा माझी जाता राह देव अवस्था मन उत्पन्न झाले नसे बद्धतेची वाता, हे तू मावाला शब्दात तळसवून दिलं निज रूप होता, ते सुख काय सांगू वाचित बोलताने आरत्याचे नियोग गेले मी. पण आरती अशी व्हायला पाहिजे. नाही तर दररोज आरती करतो आपण जोरात, टाळ फुटेपर्यंत आरती करतो, देव कळतच नाही. आरती ही झाली पाहिजे मनापासून. जसं अभ्यास करतो की ना आपण, फर्स्ट रिडिंग मध्ये काही समजतच नाही, सेकंड रिडिंग मध्ये काय समजत तर ठीक, नाही तर वाचतच बसतो. थर्ड रिडिंग, फोर्थ रिडिंग, 5व्या रिडिंगला काहीतरी मध्ये जातो थोडं. मग 10व्या रिडिंग पर्यंत समजतं काहीतरी आहे बरोबर. मुरलं पाहिजे, मुरलं. भजन करतो, भक्ती करतो, ज्ञान घेतो, मुरत नाही आपण. जोपर्यंत मुरत नाही तर कळणार नाही. देव कळला पाहिजे. देव म्हणजे काय? सगळ्यांमध्ये एकच देव आहे. फरक कशामुळे आला आहे? हे रजतमसत्व गुण, त्याच्यामुळे फरक आलेला आहे. रजतमसत्व गुण कुठे आहे? मनामुळे. म्हणून सांगितलं, मने मनुष्या कारणम बदता मुक्तता कारणम. सगळं मनामुळे घडतं.
म्हणून सद्गुरू रामदास महाराजांनी मनाला उपदेश केलेला आहे. मनच सगळं काय आहे, दुःखाचं कारण आहे. रतीसोबत मनच नाहीये. कुठे सुख आहे, कुठे दुःख आहे. सकाळी करण आलं आणि ते करण म्हणजे जाणीव आल्यावर मन आला की झालं सुरुवात. काय काय संकल्प विकल्पही मनी उठले नाही मध्ये, तेव्हा सुरुवात होत. आणि ज्या देहासाठी आपण जन्मापासून, ज्या देहाला सुखी ठेवण्यासाठी आपण जन्मापासून मरेपर्यंत प्रयत्न करतो, ते सगळं फुकट जातं. ह्याला किती श्रीमंत करा, किती सुखी ठेवा, सुखी राहणारच नाहीये. म्हणून काय सांगितलंय, ठेविले अनंत तेशीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जे आहे ते बरोबर आहे. देवाने दिलाय ना, देवाने डोळा नाही दिला, स्वीकारतो की नाही आपण. ऐकायला येत नाही, स्वीकारतो की नाही आपण. तसं सगळं देवाच्या मर्जीने जेव्हा आपण चालायला शिकतो, तेव्हा काय होतो, ठेविले अनंत तेशीची राहा. जे आहे ते बरोबर आहे. आपल्या नशिबात श्रीमंत जरा आनंद, दुःखी जरा आनंद आहे, त्याच समाधान. ठेविले अनंत तैशीची राहे. तेव्हा देवाला ओळखायला होतं. नाही तर देव करतो, पूजा अर्चा करतो, तीर्थाटन करतो, सगळीकडे फिरतो, देव कळलंच नाही. म्हणून सांगितलं, सद्गुरू वाचून सापडले ना सोय, धरावेत ते पाय आधी आधी. सद्गुरूचे पाय कशाला धरायचे, त्याचे पाय धरून काम होणार नाही. तो सांगतो त्याच्याप्रमाणे वागायला पाहिजे. आपण जरी की कधी तिथं नाही काळ वेळ त्याला, तो आपल्यासारखाच. म्हणजे एखादा डोळस माणूस सांगतो आंधळ्याला, अरे बाबा तो ऑपरेशन करून घे, मोतीबिंदू आलाय तुला, मोतीबिंदू काढ, म्हणजे माझ्यासारखी पाशील, कोणाला विचारायची गरज नाही, मी कुठे मी कुठे मी कुठे जाऊ, मी काय करू. डोळ्यात तुला फक्त मोतीबिंदू आलेला आहे, ऑपरेशन करून घे. सद्गुरू ऑपरेशन करून टाक. तेव्हा कळतं देव काय. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वरा तिथे, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज. हे घे, राजाधिराज सद्गुणा श्री हरिचंद्र महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज,